नमस्कार मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत संत बहिणाबाई ही मीनाक्षीताई देशमुख लिखित लेखमाला. कालच्या पुढे सुरू करते. दिवसभर बरीच कामं झाल्यामुळे बहिणाबाईंना गाढ झोप लागली होती. पण झोपेपर्यंत स्वामींचे आणि तुकोबांचेच विचार त्यांच्या मनात होते. एकदम प्रखर प्रकाश दिसू लागला. त्या विलयातून तुकाराम महाराज बहिणाबाईंच्या समोर बसले. अत्यंत गोड आवाजात म्हणाले, आलो जयराम भेटीसी, तुझेही मानसी ओळखले. तुम्ही आता इथे राहू नका. कदाचित आत्मज्ञानबोधक न सांगता तेजोवलय धुसर होत गेले. मात्र तुकोबांचे शब्द कानात घुमत होते. आता इथे राहू नका, कदा राहू नका, राहू नका, राहू नका. बहिणाबाईंना तुकोबांच्या दुसऱ्या भेटीचा आनंद इतका झाला की त्यात कोणाचा अडथळा नको होता. म्हणून त्यांनी कोणालाच काही सांगितलं नाही. आता इथे राहू नका कदा ही तुकोबावाणी सध्याच कोणाला सांगणार नव्हते. कोल्हापूर सोडण्याचा विचार करावाच लागणार होता, पण लगेच नाही. त्यांना रत्नाकरांचाही विचार घ्यावा लागणार होता. तुकोबांच्या आदेशाप्रमाणे देऊला या हा अर्थ होता. पण हा निर्णय कोण आणि कसा घेणार? रत्नाकरांनी विरोध केला तर तुका म्हणे करुणी खरे, ठेविता ते पुढे बरे. आई, एक गोड वार्ता आहे. कशाची ग बहिणा? अगं आई, तू आजी होणार आहेस. आणि मी आजोबा? आत येऊन अवजी म्हणाले. बहिणाबाईंनी ही आनंद वार्ता सर्वांना सांगितली तरी त्यांना स्वतःला विशेष काही वाटत नव्हतं. त्यांच्या आध्यात्मिक प्रवृत्तीला याचं काही आकर्षण नव्हतं. रत्नाकरांच्या वागण्यामुळे त्या प्रपंचात रमल्या नव्हत्या, तरी पतीबद्दल तिरस्कारही नव्हता. पती म्हणून आदरच होता. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते. जयराम स्वामींनी एका प्रवचनात बहिणाबाईंना स्वप्नात तुकाराम महाराजांनी दर्शन आणि अनुग्रह दिल्याची वार्ता सांगितली. शिवाय बहिणाबाईंच्या आध्यात्मिक प्रगतीबद्दलही सांगितलं. वार्ता सर्वत्र पसरली. त्यामुळे काही भाविक बहिणाबाईंच्या दर्शनाला येऊ लागले, नमस्कार करू लागले. रत्नाकर तिथे असले तरी त्यांची कोणी दखल घेत नव्हतं. बहिणाबाईंना दिवस गेल्याची वार्ता जवळच्या लोकांना समजल्यामुळे त्यांचे डोहाळे पुरवण्याच्या निमित्ताने रोज कुणाकुणाकडून पदार्थ येऊ लागले. नंदा काकू, उमा काकू काहीतरी पाठवू लागले. काही वेळा स्वतःही घेऊन येत. घरात काही ना काही कारणाने बहिणाबाईंचा उदो उदो होऊ लागला. याचा व्हायचा तो परिणाम रत्नाकर यांच्यावर झालाच. त्यांचा संताप होऊ लागला. त्यांना या गोष्टी सहन होईनाशा झाल्या. तसं ते बोलून दाखवू लागले. बहिणाबाईंना सतत टोचून बोलू लागले. पराकोटीचा द्वेष निर्माण झाला. ते जयराम स्वामी, तुकोबा एवढंच नव्हे तर पांडुरंगाबद्दलही वाईट साईट बोलू लागले. त्यांना काहीच सहन होईना. रत्नाकरांचा अहंकार दुखावला गेला होता. बहिणाबाईंबद्दल त्यांच्या मनात प्रचंड द्वेष निर्माण झाला होता. हा संघर्ष नवरा बायकोमधील होता. घरातील प्रेमळ वातावरण केव्हा संपलं होतं. कोंडी झाली. काय करावं आऊजींना सुचेना. जावई बापूंना बोलावं तरी कसं? त्यांच्या चुका समजावून कशा सांगायच्या? दोघांनी खूप विचार करूनही मार्ग सापडेना. मागच्या प्रकाराची पुनरावृत्ती होऊ न देण्याची खबरदारी घ्यावी लागत होती. बहिणाबाई देखील गोंधळून गेल्या. त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीमुळे या साऱ्या घटना घडत होत्या. रत्नाकरांच्या तापदायक वागण्यामुळे त्यांची विलक्षण कोंडी झाली होती. तरी त्यांनी कधी बोलून दाखवलं नाही. कधी स्वतःचा मोठेपणा पतीसमोर मिरवला नाही, कधी बोलून दाखवलं नाही. असली बायको मेली तरी मला काही वाईट वाटणार नाही. मूर्ख लोक हिच्या दर्शनाला येतात, हिचं तोंड सुद्धा पाहायची माझी इच्छा नाही. मला ती कमीपणा देते. असल्या वातावरणात राहणं मला मुश्किल झालंय. अशा बायकोला का म्हणून सांभाळावं? अशा तऱ्हेची मुक्ताफळं रत्नाकर उघडपणे वापरत होते. त्यांना आता कोणाचीच भीती वाटेनाशी झाली. मन वाटेल तसे बोलू लागले.
त्यांना आध्यात्मिक पारमार्थिक गोष्टींचं वावडं झालं होतं. त्यामुळे आपली बायको या क्षेत्रात किती पुढे गेली आहे हे त्यांच्या गावीही नव्हतं. अहंकारामुळे बायकोचं महत्त्व वाटत नव्हतं. अखेर नहर न राहून एक दिवस अवदेवांनी विचारलं, रत्नाकर, तुम्ही अलीकडे इतके त्रस्त का झालात? आमचे काही चुकत असल्यास स्पष्ट सांगा, म्हणजे सुधारणा करता येईल. रत्नाकर म्हणाले, तसं काही नाही, माझंच मला कळेनासं झालं. या घरात माझं स्थान काय? हो जावई बुवा, हे घर तुमचंच आहे, आम्ही पाहुणे आहोत. तुम्ही म्हणाल तेव्हा निघून जाऊ. हा संसार तुमचा आहे. तुमची पत्नी तुमच्या ऐकणे बाहेर नाही, तिचं सर्वस्व आपणच आहात. जयराम स्वामी आणि तुकोबाराया हे तिला पिता समान आणि गुरु आहे. ते काहीही असलं तरी मी अरण्यात जाणार आहे. तुमच्या मुलीचा सांभाळ तुम्ही करा, माझी काही अडचण येणार नाही. भाऊजी म्हणाले, हे बोलणं टोकाचं झालं. तुम्ही सुज्ञ आहात, तुमची पत्नी बरोबर आहे. अशा अवस्थेत तिला तुमच्या आधाराची गरज आहे. यावेळी घर सोडण्याचा विचार योग्य नाही. माझा निर्णय पक्का आहे असं म्हणून रत्नाकर निघून गेले. बहिणाबाई नंदा काकूकडून आल्यावर तिला ही नवीन समस्या कशी सांगायची हा प्रश्न अहोदेव आणि जानकीबाई यांच्या पुढे पडला. बहिणाबाई घरी आल्या. रत्नाकरांचा निरोप जानकीबाईंनी सांगितला. बहिणाबाईनं काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. त्या तशाच बसून राहिल्या. येणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. त्या मनाशीच बोलू लागल्या, काय चुकतंय माझं? पतिधर्मावर माझी गाढ श्रद्धा आहे. पती हेच माझं सर्वस्व आहे. ते कसेही वागले तरी मी माझा पतिधर्म सोडणार नाही. माझ्या हृदयात अन्य कोणाला स्थान नाही. पती हाच माझा सद्गुरू, त्यासाठी काय वाटते ते करेन. बहिणी म्हणे, माझ्या जीवाचा निर्धार बोले, पै विचार हरी जाणे. रत्नाकरांच्या घर सोडून जाण्याच्या निर्णयाला बहिणाबाईनं निर्धारानं सामोरं जायचं ठरवलं. त्यांनी लोकांना दर्शनाला येऊ नका म्हणून सांगितलं तरी लोक येतच होते. रत्नाकर अक्षरशः बहिणाबाईंवर चढत वाटेल तसे बोलत. जेवढा त्रास द्यायचा तेवढा दे, पण बहिणाबाई कोणतीही प्रतिक्रिया न व्यक्त करता शांतपणे राहत होत्या. त्यामुळे रत्नाकरांची कुसंबणा होत होती. प्रतिकार केला असता तर त्यांना चीव झाला असता, पण नेमकं बहिणाबाई हेच टाळत होत्या. त्यामुळे रत्नाकरांचा अहंकार कमी न होता वाढतच राहिला. उद्या मी अरण्यगमन करणार आहे, रत्नाकरांनी घोषणा करून तयारी केली. परंतु त्याच रात्री त्यांच्या सर्वांगात दाह सुरू झाला. प्रचंड आग, जळजळ, आतून ते अगदी होरपळून निघत होते. त्यामुळे त्यांना निर्णय अंमलात आणता आला नाही. बहिणाबाई दिवस रात्र त्यांना वारा घालणं, अंगावर गार पाण्याचे कापडं ठेवणं असं करत होते. आऊजी निरनिराळ्या औषधी मात्रा काढे करून देत होते, पण उतार पडत नव्हता. खाणं पिणं बंद झाल्यामुळे त्यांना विलक्षण थकवा आला होता. अंगात काही त्राण राहिले नाही. रत्नाकरांच्या मनात नाना तऱ्हेचे विचार येऊ लागले. त्यांचं कृतकर्मे त्यांच्या नजरेसमोर येऊ लागली. आपल्या वागण्यामुळेच आपण मरण ओढवून घेतलंय असं त्यांना वाटू लागलं. मी पांडुरंग, जयराम स्वामी, तुकोबांची निंदा नालस्ती केली म्हणूनच मला हे दुखणं लागलं. त्यांच्या मनाची स्थिती दोलायमान झाली. एकीकडे अंगाचा दाह होत होता, तर दुसरीकडे अंतर्मनात आग लागली होती. स्वतःच लावलेल्या आगीत ते होरपळून निघत होते. आपली बायको रात्रंदिवस आपल्यासाठी जागत आहे. औषध पाणी वारा घालणं हे सारं ती सेवाभावी वृत्तीने करत आहे. कुठे चिडचिड नाही, आदळपट नाही. असं असताना आपण तिच्याशी असं दुराव्यानं का वागतो? काय मिळालं अशा वागण्यामुळे तिला त्रास देऊन? उलट ही महाभयंकर व्याधी मात्र पाठी लागली. आपण साक्षात पांडुरंगावर आरोप केला, तुकोबांसारख्या महान संताची निंदा केली, जयराम स्वामींसारख्या अगदी उत्तम विचारसरणी असणाऱ्या वागणाऱ्या निर्मळ साधूवर घाणेरडे आरोप केले. त्याचेच हे फळ म्हणून ही व्याधी आपल्याला लागली.
अरे रत्नाकरा, किती हलक्या मनोवृत्तीचा आहेस तू. हे काय करून बसलास. तुला पुत्रमुख पाहायचं असेल आणि पूर्ण पश्चाताप झाला असेल तर या सर्वांची माफी माग, क्षमा याचना कर. आणि रत्नाकरांनी पांडुरंगाची, तुकारामांची, जयराम स्वामींची मनापासून क्षमा मागितली. त्यांचा अहंकार संपला. आता मरण नको होतं त्यांना. नव्या जीवनाची सुरुवात करायची होती. उपरती पश्चाताप झाला होता. पत्नीकडं पाहण्याची लाज वाटू लागली. आपल्या वागण्याचा स्वतःच धिक्कार करू लागले. ज्या महावैष्णवांची निंदा केली त्यांच्या पासंगाची तरी योग्यता आहे का. अरे रत्नाकरा, हे तू काय करून बसलास. ते स्वतःला प्रश्न विचारत होते. जरी तुकाराम निंदिला त्या गुणी, असेल दुखणे व्यथा मज, तरी चमत्कार दाखवावा सध्या, जीवी विश्ववंद्या तुकाराम. मनाशीच म्हणाले, अरे रत्नाकरा, तुला खरोखरच पश्चाताप झाला असेल तर तू पांडुरंगाला शरण जा. तुला आनंदानं जीवन जगायचं असेल, सारं विसरून पत्नीशी चांगला वाग. ती पूर्ण विरक्त असून हरिभक्त आहे. तूही असाच हो. शरण जा, शरण जा, शरण जा. रत्नाकर स्वामींकडे जाऊन अश्रूंच्या त्यांच्या पायावर अभिषेक करत क्षमा मागत म्हणाले, स्वामी, मी चुकलोय, कृपा कर, मला माझी नवी वाट दाखवा. स्वामींनी आशीर्वाद देत त्यांना म्हणाले, तुझी इच्छा पूर्ण होईल, पण तू देहूला जा. तुकाराम महाराजांची सेवा कर, त्यातच तुझं कल्याण आहे. रत्नाकरांनी पुन्हा नमस्कार केला. स्वामी हळूहळू अदृश्य झाले. रत्नाकर झोपेतून स्वामी असं ओरडतच जागे झाले. बहिणाबाईंनी विचारलं, काय झालं, काही त्रास होतो का, पाणी हवंय का. नको, मला स्वामींनी खरोखर जीवनामृत पाजलं, त्यामुळे तृप्त आहे. अंगातली दाह कमी झाला. स्वामींनी मला क्षमा केली. हे स्वामी, तुमची महती मी जाणू शकलो नाही. मी पापी आहे, जगण्याचा हक्क मला नाही. रत्नाकर रडू लागले. बहिणाबाईंनी त्यांना शांत केलं, अश्रू पुसले. आता खरोखरच त्यांचं मन स्वच्छ झालं. दुरावा संपला. नवा रत्नाकर जन्माला आला. तुका म्हणे सरते करा पांडुरंगी, शरण आलो माय बापा, शरण आलो माय बापा. त्यांना जाग आल्यावर सर्वांना उठवून हे स्वप्न सांगितलं. बहिणाबाईंनी पतीला मनोभावे नमस्कार केला. आई वडिलांचा आशीर्वाद घेतला. आऊजी म्हणाले, रत्नाकर, तुमच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंबरोबर जुनं सार वाहून गेलं. आता नवीन पहाट उदयाला येत आहे. स्वामींनी तुम्हाला पुनर्जन्म दिला. त्यांच्या रूपाने पांडुरंगानेच तुम्हाला हा नवा मार्ग दाखवला आहे. यातच तुमचं कल्याण आहे. मंडळी, आज आपण इथे थांबूया. उद्या याच्या पुढचा भाग आपण वाचूया. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. मीनाक्षीताईंचे नेहमीप्रमाणेच खूप खूप आभार मानते. धन्यवाद ताई. भेटूया उद्या पुढच्या भागासह.